या चर्चेनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। माजी खासदार ए.टी. नाना पाटील यांच्यासह पारोळ्यातील अनेकांनी आज माझी भेट घेतली। अनेक जण भेटत आहेत, बैठका होत आहेत, कारण मला 5 लाखांचा मताधिक्यांचा आकडा पार करायचा आहे। त्यामुळे आम्ही सर्वच तालुक्यांमध्ये प्रयत्न करत आहोत। पण मी कधी खोटं बोलत नाही आणि माझा आकडा कधी चुकू शकत नाही। लोकांची मानसिकता आहे की पुन्हा यावेळी मोदींना पंतप्रधान करायचं आहे। सर्वांची मानसिकता आता फक्त कमळाचे बटन दाबायचं अशी झाली आहे, असं गिरीश महाजन म्हणाले। उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चेवर मंत्री गिरीश म्हणाले, तुमच्याकडे अशा चर्चा असतात, आमच्याकडे कुठलीही चर्चा नाही। ए.टी. नाना आले, पारोळ्यातले माजी नगराध्यक्ष आले, दोघं तिघं अनेक लोक पारोळ्यातले मला येऊन फोन करतायत, भेटतायत, बैठकी होत आहेत आणि मी सांगितलं की 5 लाखाचं मताधिक्य आम्हाला क्रॉस करायचं आहे। त्यासाठी आम्ही सगळ्याच तालुक्यामध्ये प्रयत्न करतो आहोत आणि हे सहज शक्य आहे। याच्यामध्ये काही तुम्हाला काही मी कधी खोटं बोलत नाही किंवा माझा आकडा कधी फार चुकत नाही। आपल्याला कल्पना आहे निवडणुकीअंती आपल्याला ते कळेल, कारण लोकांचीच मानसिकता आहे, मतदारांची मानसिकता आहे, सर्व तरुणांची मानसिकता आहे की यावेळेला पुन्हा मोदींना पंतप्रधान करायचं आहे, या देशाला महाशक्ती करायचं आहे, या देशाला विश्वगुरू करायचं आहे आणि म्हणून सगळ्यांची मानसिकता हीच आहे की आता फक्त कमळाचं बटन आम्हाला दाबायचं आहे। तुमच्याकडे तशा चर्चा आलेल्या आहेत, आमच्याकडे तर कुठल्या अशा चर्चा नाहीत।